श्री शक्ती सेवा समिती सोलापूर यांच्या वतीनं विश्व कल्याण, ऐश्वर्य आणि धनसमृद्धीसाठी श्री ऐश्वर्य लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवाचे आयोजन दिनांक 22 मे ते 24 मे दरम्यान MIDC येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे। या महोत्सव अंतर्गत श्री ऐश्वर्य लक्ष्मी सुवर्ण कुबेर होम, श्री चित्रलेखा समेत कुबेर कल्याण व पट्टाभिषेक तसेच सौभाग्य लक्ष्मी पूजा या धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। परमपूज्य माताजी श्री 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 रम्यानंद भारती स्वामिनीजी यांच्या भव्य सानिध्यात हा महोत्सव पार पडणार आहे। महोत्सवात गुरुपाद पूजा, मंत्रोपदेश, पूज्य माताजींचे अनुग्रह भाषण आणि 3 दिवस रोज दुपारी आणि सायंकाळी भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे। सर्व कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 22 मे 2026 ते 24 मे 2026 दरम्यान करण्यात आले असून सकाळी 9:30 वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे। तरी भक्तांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे। कार्यक्रम स्थळ महालक्ष्मी बँक्वेट हॉल, MIDC सोलापूर, श्री शक्ती सेवा समिती सोलापूर। संपर्क साधण्यासाठी सौ वैशाली गाजुल फ्रॉम USA, श्री उमेश गाजुल फ्रॉम USA, डॉक्टर सनत कुमार अनुमल्ला आणि सौ तेजस्विनी इराबत्ती यांच्याशी संपर्क साधावा। त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90 75 33 49 02, 78 92 08 82 34, 90 21 56 75 68 आणि 99 21 72 74 50। आपल्या सोलापूरमध्ये 22, 23, 24 मे दरम्यान परमपूज्य माताजी श्री श्री रम्यानंद भारती महास्वामिनीजींच्या सानिध्यामध्ये ऐश्वर्य लक्ष्मी स्वर्ण कुबेर होम महोत्सव हे सुरू आहे। 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। माझे गुरुदेव परमपूज्य श्री श्री सिद्धेश्वरानंद भारती महास्वामिनी स्वामीजींच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम होत आहे। तर अधिक मासाचा संदर्भ आहे, त्यामुळे अधिक मासामध्ये जास्तीत जास्त लोकांना धर्म आणि पुण्य कमविण्याचे साठी हे कार्यक्रम आयोजन केले। ऐश्वर्य लक्ष्मी स्वर्ण कुबेर होम हा पहिला दिवस राहील। दुसरा दिवस सुहासिनी पूजा, तिसरा दिवस सौभाग्य लक्ष्मी सुहासिनी पूजा आणि तिसरा दिवस कुबेर कल्याणम आणि कुबेर पट्टाभिषेक असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे। आणि संध्याकाळी 5 वाजता रोज मंत्रोपदेश, माताजींचा प्रवचन आणि पादपूजा आणि लोकांना काहीही समस्या असेल त्याचे मार्गदर्शन करावयाचे असेल तर हे संध्याकाळचा कार्यक्रम राहणार आहे। आणि 3 दिवस महाप्रसाद पण राहणार आहे। आणि हे कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय आहे तर आपल्या सोलापूरचं आर्थिक परिस्थिती हे दिवसेंदिवस खाली घसरायला लागलं। आफ्टर कोविड तर खूपच झालेलं आहे। मग नावामध्येच आहे ऐश्वर्य लक्ष्मी स्वर्ण कुबेर होम। माझे गुरुदेव आणि माझे माताजी वारू हे सिद्ध गुरु आहेत। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ऐकलेलंच असेल आपण, सिद्धाश्रमचे योगी सिद्ध गुरु आहेत। आणि सिद्ध गुरुजींच्या सानिध्यामध्ये आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं। माझे गुरुदेव श्री श्री सत्केश्वरानंद भारती महास्वामी हे यंत्र, तंत्र, मंत्र आणि यज्ञ याच्यामध्ये निष्णात आहेत। आज पृथ्वीमध्ये जे काही गुरु आहेत त्या सगळ्यामध्ये ते निष्णात आहेत आणि त्यांचेच वारसत्व लाभलेले परमपूज्य माताजी श्री श्री रम्यानंद भारती याही मंत्र, तंत्र, यंत्र आणि यज्ञ आव्हानमध्ये निष्णात आहेत। गुरुदेवांचं कुर्तालम पीठम आणि माताजींचं श्री शक्ती पीठम। स्वामीजींनी हे श्री शक्ती पीठ हे खास महिलांच्या प्रगतीसाठी, महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी हे पीठ स्थापन केलेले आहेत। आणि त्या पीठाचे पीठाधिपती हे पुरुष गुरु नसून स्त्री गुरु पीठाधीश्वरी आहे। आणि ह्याचं माझं उद्देशच आहे की आज धर्मरक्षा करण्याचं खूप गरज आलेलं आहे। महिलांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं गरज आहे। आणि आज महिला सुशिक्षित तर होत आहेत, पण त्यासोबत सुसंस्कृत आणि धर्म ह्याही बाबतीत त्यांना माहिती असायला पाहिजे। कारण नाहीतर एक स्त्री जेव्हा जागृत होईल तेव्हा हे एका घराचं जसं रक्षण होतं तसंच हे स्त्री जेव्हा सुसंस्कृत, आध्यात्मिक आणि धर्म राहील तेव्हा त्या कुटुंबामध्ये धर्म राहील। कारण आपण बघतच आलो आहे दिवसेंदिवस घसरत चाललेलं आहे। त्यासाठी हे पीठ स्थापन केलेले आहे। आणि ऐश्वर्य लक्ष्मी स्वर्ण कुबेर होम
असं माहितीच आहे सगळ्यांना की आमचे गुरुदेव आणि माताजीवर ते जेव्हा यज्ञ करतात यज्ञामध्ये देवता येतात आणि आपल्याला जरी डोळ्याला नाही दिसलं तरी आपण ज्या संकल्पाने बसतो ते संकल्पपूर्ती होतात. आज सगळेजण म्हणतात आपण ही यज्ञ केलो पण यज्ञाचं फळ का नाही मिळत. पहिली गोष्ट यज्ञ करवणारं कोण आहे, कोणाच्या सानिध्यामध्ये यज्ञ होतो. फर्स्ट थिंग आमच्या माताजींच्या सानिध्यामध्ये ते सिद्धगुरू आहेत. काली माता, ललिता देवी, कालिकाला भैरव, दशमहाविद्या, राधाकृष्ण, हनुमत, गणपती अशा विविध देवतांचं दर्शन आणि देवतांनी त्यांना वस्तुरूपेनं बांगड्या म्हणा, कानातले म्हणा असे दिलेले आहे. आणि स्वामीजी पण तसेच आहे. दुसरी गोष्ट त्यामुळं हे कार्यक्रम ठेवले. पूर्ण भारतामधलं एकमेव सिद्धपीठ आहे म्हणजे ज्याच्यामध्ये शंकराचार्य संप्रदाय आणि नाथ संप्रदाय, मच्छिंद्रनाथ, आपण अच्युतानंदनाथ हे ऐकलेलं आहे ना. मग दोन्ही एकाच पीठामध्ये जे आहे ते आमचं पीठ आहे. आता तुम्ही म्हणलात की काय समस्याचं निवारण करणार. वेदांत, खूप सगळेजण वेदांत सांगतात गुरु, अहम ब्रह्मास्मी, सगळं ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे. पण ते ब्रह्मज्ञान कितपर्यंत पोचतं सगळ्यांना, त्याचं पात्रता सगळ्यांना नसती.